So hello everyone. In the previous video of transition and inner transition elements, we have seen the electronic configuration of 3D elements and their respective 4D, 5D, 6D, how to write them also. Now, in the general electronic configuration of 3D elements or 4D or entire D block element. D block elements जर तुम्हाला general electronic configuration जर कोणी विचारलं, just you write there n-1D 1 to 10 ns 0, 1 or 2. समटाइम एस मध्ये कधी 0 पण आहेत, कधी एस मध्ये 1 पण आहेत, कधी एस मध्ये 2 पण आहेत. इन द केस ऑफ पॅलेडियम जर तुम्ही बघितलं, पॅलेडियम मध्ये 5s मध्ये 0 आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं जनरल I am talking about the general electronic configuration of D block elements. D block elements जर तुम्हाला कोणी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं तर काय सांगा, n-1D 1 to 10 ns 0 or 1 or 2. कारण आपण बघितले कॉपर आणि क्रोमियम मध्ये एस मध्ये 1 आहे, मॅक्झिमम तर सर्वांमध्ये एनएस मध्ये किती आहेत, 2च आहेत. आणि इन सम केसेस इन द जनरली 4D सिरीज मध्ये कधी कधी काय आहे तुम्हाला, पॅलेडियमच्या केसमध्ये यू विल फाइंड एनएस 0 ऑल्सो, कधी कधी एनएस मध्ये 0 आहे. म्हणून आपल्याला जनरल लिहावं. इन सम बुक्स दिस 0 इज ड्रॉप्ड, कधी कधी ते कुठल्या बुकमध्ये हे एस मध्ये 0 दिसणार नाही, पण अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, माझ्या ओपिनियननं एनएस मध्ये काय घ्यायला पाहिजे, 0 सुद्धा काही केसेसमध्ये असल्यामुळे घ्यायला पाहिजे. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट, पूर्ण डी ब्लॉक साठीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नाउ इफ यू आस्क द पोझिशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट ऑर डी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉकची किंवा ट्रान्झिशन एलिमेंटची जर तुम्हाला पोझिशन जर विचारली, हाऊ विल यू राईट. तर बघा तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट ऑर डी ब्लॉक एलिमेंट कुठून सुरू व्हायले, तर इट इज स्टार्टिंग फ्रॉम थर्ड ग्रुप अँड इट इज एंडिंग ॲट 12th ग्रुप. 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th and 12th. तर त्याच्यामध्ये 3D जर बघितला, ही 3D जर तुम्ही बघितला, 3D सिरीज इकडं चालू व्हायले 4th पिरियड पासून. 4D सिरीज इज स्टार्टिंग ऍट 5th पिरियड. 5D सिरीज इज स्टार्टिंग ऍट 6th पिरियड. तुम्ही जर इफ यू सी द पिरियड कोणता आहे बघितला, अँड 6D सिरीज इज स्टार्टिंग ऍट 7th पिरियड. 6D सिरीज कुठं स्टार्ट व्हायले, 7, अँड देर आर टोटल 7 पिरियड. 1, 2, 3, 4. 4 पासून कोणती सुरू व्हायले, 3D. त्याच्यामध्ये कोण आहे, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. सचिन तेंडुलकरची व्हॅनकॉर मॅन ऑफ द मॅच फेरारी कोणी नेली, कोण जाणे. ए जरा, निंब, मोडुनी, टाक, ऋषी, राहुल, पडले, आगीत, काड. एट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुदेनियम, रुडियम, पॅलाडियम, सिल्वर, कॅडमियम. नेक्स्ट त्याच्या खाली जर गेलात, लालाका, हाफता, वसुली, रहमान, इरफान, पठान, आओ, हज. लॅन्थॅनम, हाफमियम, टँटॅलम, टंगस्टन किंवा वुल्फ्रम वरून डब्ल्यू, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, आयरिडियम, प्लॅटिनम, ऑरम अँड मर्क्युरी ऑर हायड्रॉर्जियम. ओके, अँड द लास्ट येस्टरडे आय हॅव गिव्हन यू द ट्रिक. मी काल एक ट्रिक तयार केली ऐश्वर्या राय सलमानच्या ह्याच्यावरनं. काय आहे, ऐश्वर्या राय, दबंग, सलमानसाठी SG, सीबॉर्जियम, SG, सलमान, भाईको, बोरियम, भाईको, हॅसियम, मथ, मिटनरियम, MT, हसमत, डॅशिंग, रॉन्टजेनियम, राज करेगा, ऍक्टिनियम, रुदरफोर्डियम, डबनियम, सीबॉर्जियम, काल सांगितलं मी, बोरियम, हॅसियम, मिटनरियम, डर्मस्टॅडियम, रॉन्टजेनियम, शास्त्रज्ञाचं विल्हेल्म रॉन्टजेन वरून नाव ठेवले, अँड कोपर्निकस नावाच्या.
सो दीज आर द पोझिशन. तर पोझिशन जर तुम्हाला विचारली काय, इन बिटवीन थर्ड ग्रुप टू 12th ग्रुप, पोझिशन काय, थर्ड ग्रुप टू 12th ग्रुप, अँड इन बिटवीन 4th पिरियड टू 7th पिरियड. तर ग्रुपच्या बाबतीत इन बिटवीन थर्ड ग्रुप टू 12th ग्रुप, अँड इन पिरियडच्या बाबतीत फ्रॉम 4th ग्रुप टू 7th group, the D block is situated. And here we have excluded these elements from the transition elements. Transition elements पासून आपण यांना एक वेगळं केलेलं आहे. These are non-transition elements. हे D block चे एलिमेंट आहेत, but these are not transition element. These are non-transition element म्हणा किंवा non-typical element. These are non-typical elements. आता तुम्ही बाबा हे ट्रान्झिशन आहेत, यांना का ट्रान्झिशन नाही, तर त्यांनी त्या ट्रान्झिशन एलिमेंटच्या डेफिनेशन मध्ये सांगितले, दोज ऑर्बिटल्स विच हॅव d orbitals incompletely filled, those elements which have d orbital incompletely filled in their ground state or in any of their excited state. अशा कुठल्याही किंवा एनी ऑफ देअर ऑक्सिडेशन स्टेट, अशा कुठल्याही ह्याच्यामध्ये जर डी मध्ये D1 टू D9 जर इलेक्ट्रॉन असतील तर त्यांना त्यांनी काय म्हणायला सांगितले, ट्रान्झिशन. पण ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, इन दीज केस इन देअर ग्राउंड स्टेट ऑर इन एनी ऑफ देअर ऑक्सिडेशन स्टेट, त्यांच्या ग्राउंड स्टेटमध्ये किंवा कुठल्याही ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले, D10च राहिले, आणि त्याच्यामुळे ते नॉन ट्रान्झिशन. आता नेमका आपल्याला शब्दाचा अर्थ कळून घ्यायचा आहे, ह्यांनाच का ट्रान्झिशन म्हटलंय, यांना का ट्रान्झिशन म्हटलं नाही, तर ट्रान्झिशनचा लक्षात घ्या अर्थ होतो. म्हणूनच आपल्याला इथे एक अगोदर, दिस इज नॉट द एनी सब टॉपिक ऑफ आवर चॅप्टर, पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे म्हणून मला थोडंसं इथं सांगायचंय. ट्रान्झिशन म्हणजे काय बघा, सपोज दिस इज द डी ऑर्बिटल, this d orbital. We have to see this concept in the case of coordination compound. काय होत असतं लक्षात घ्या, when any ligand approaches, कुठलाही लिगँड ज्यावेळेस मेटलकडे येतो त्यावेळेस हे मेटलचे डी ऑर्बिटल, हे किती, हाऊ मेनी डी ऑर्बिटल्स आर देअर, 5 डी ऑर्बिटल. 5 डी ऑर्बिटल स्प्लिट इनटू 2 लेवल. 5 d orbital split into 2 level. This level is called T2G level and this level is called EG level. T2G and EG. आता काय होतं बघा लक्षात घ्या, when any d orbital contain 1 electron, 1 electron असेल तो इथं जातो लोअर एनर्जी, कारण ही मिडल, दिस इज द बॅरी सेंटर. बॅरी सेंटर पेक्षा ही लो, कुठलाही इलेक्ट्रॉन लो एनर्जीकडे जायला बघेल, कारण लो एनर्जी स्टॅबिलिटी मोर. आणि मग हा एक इलेक्ट्रॉन इथं जातो अँड देन इट जम्प्स टू दिस. तो काय करत असतो, सतत, तिथं मी कालच सांगितलं, ऑर्बिटल मध्ये सतत इलेक्ट्रॉनची काय चालू असते, जम्पिंग चालू असते. काल मी ऑर्बिटल डायग्राम काढून दाखवली. अँड दिस इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम T2G टू EG. इथे समजा 2 असतील 2 इलेक्ट्रॉन, 3 असतील 3 इलेक्ट्रॉन, 4 असतील, कुठंही अनपेड इलेक्ट्रॉन, इथला इथं, इथला इथं, इथला इथं, देअर इज कंटिन्युअस जम्पिंग. कुठपर्यंत ही जम्पिंग होत राहील, जोपर्यंत ऍटलिस्ट एक तरी ऑर्बिटल काय राहील, अनपेड राहील. आता बघायच्यात किती झाली, D9 केस झाली. किती झाली, D9, 6, 7, 8, 9. तरी सुद्धा आता इथला इलेक्ट्रॉन, दिस पेअर्ड इलेक्ट्रॉन कॅन जम्प हिअर. आता D9 पर्यंत, D1 टू D9 देअर इज ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G टू EG. सतत D1 पासून D9 मध्ये इलेक्ट्रॉनचं काय व्हायलंय, ट्रान्झिशन व्हायलंय. ट्रान्झिशन म्हणजेच ट्रान्सफर. कसलं ट्रान्सफर व्हायलंय, एका डी ऑर्बिटल मधून दुसऱ्या डी ऑर्बिटल मध्ये, या डी ऑर्बिटल मधून या डी ऑर्बिटल मध्ये काय व्हायलंय, ट्रान्झिशन व्हायलंय. अँड सच अ टाइप ऑफ ट्रान्झिशन इज कॉल्ड DD ट्रान्झिशन. अशा ट्रान्झिशनला काय म्हणायचं, डी. कुणात व्हायलं हे पॉसिबल, ऍटलिस्ट 1 अनपेड इलेक्ट्रॉन टू 9 इलेक्ट्रॉन. एक अनपेड इलेक्ट्रॉन पासून 9 पर्यंत, कारण 9 असतील तर एक कुठलं ना कुठलं रिकाम आहे, आणि हे व्हेन इट इज एम्प्टी दिस इलेक्ट्रॉन कॅन जम्प. आणि म्हणून ट्रान्झिशन कुठपर्यंत पॉसिबल आहे, फ्रॉम D1 टू D9. बट व्हेन 10 इलेक्ट्रॉन्स आर देअर. आता बघा इथं 2, कारण इच ऑर्बिटल कॅपॅसिटी इज ऑफ 2 इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे. आणि मग आता सगळेच इलेक्ट्रॉन भरले, म्हणजे आता ही कोणती केस झाली, नाव इट इज D10 केस. आता मला सांगा, D10 केस मध्ये सगळेच इलेक्ट्रॉन फुल्ली फिल्ड आहे. आता सांगा मला, DD ट्रान्झिशन व्हायले का, DD ट्रान्झिशन होत नाही, मीन्स ट्रान्झिशन इज नॉट पॉसिबल. मग ट्रान्झिशन केव्हा होईना गेले, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन केव्हा होईना गेलाय, DD ट्रान्झिशन केव्हा होईना गेले, ज्या वेळेस डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत,
10 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे D10 जर असेल तर नो ट्रान्झिशन, D10 जर असेल तर नो ट्रान्झिशन. मग D10 असेल नो ट्रान्झिशन म्हणजेच त्याला कसले म्हणायचे रे मग, नॉन ट्रान्झिशन. मग D10 कुणात आहेत इथपर्यंत, कुठल्या तरी ह्याच्यामध्ये त्यांना काय आढळेल तर आपल्याला D9 D8 आढळेल. आता कॉपरमध्ये त्याच्या ग्राउंड स्टेटला D10 आहे, पण त्याची जर आपण ऑक्सिडेशन स्टेट काढली तर आपल्याला काय मिळाले, D9 मिळाले. म्हणजे हा काय का दाखवायला, ट्रान्झिशन दाखवायला, D2D एका डी मधून दुसऱ्या. पण ज्यावेळेस 10 असतील, 10 इलेक्ट्रॉन असल्यावर मात्र काय होईल, ट्रान्झिशन दाखवलं जात नाही. सच एलिमेंट्स आर नॉट शोविंग DD ट्रान्झिशन. आणि मग ज्यांच्यात D10 आहे ते DD ट्रान्झिशन दाखवत नाहीत. ट्रान्झिशन नाही म्हणजे ते ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. मग ट्रान्झिशन एलिमेंट नसणारे असे कोण आहेत, तर ज्यांच्या D10 आहे. मग D10 असणारे असे कोण आहेत, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड कोपर्निशियम. आणि म्हणून ह्यांना आपण म्हणायचं नॉन ट्रान्झिशन. का नॉन ट्रान्झिशन, कारण हे काय दाखवत नाहीत, DD ट्रान्झिशन दाखवत नाही. DD ट्रान्झिशन दाखवण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय आहे, कुठला तरी एक तरी ऑर्बिटल काय असलं, ऍटलिस्ट एक काय असलं पाहिजे, रिकामं राहिलं पाहिजे. म्हणजेच एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल मध्ये. 2 असतील तर तरी होईल, 3 असतील तरी होईल. 9 पर्यंत D1 to D9 काय आहे, ट्रान्झिशन पॉसिबल आहे. म्हणून DD ट्रान्झिशन जे दाखवतात ते ट्रान्झिशन एलिमेंट, DD ट्रान्झिशन जे दाखवत नाहीत ते नॉन ट्रान्झिशन एलिमेंट किंवा नॉन टिपिकल एलिमेंट. आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट कोण असतात, जनरली D10 वाले. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ट्रान्झिशन अँड नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. रिमेंबर guys. In this video again we are going to start oxidation state, the new concept of the topic, that is oxidation states of 3D series element. आता लक्षात घ्या, we have how many 3D series. आता oxidation state कुणाला म्हणायचं बघा, the actual charge. What is the definition? Actual charge which an element bear in its compound. Actual charge which an element bear in its compound state. बघा, एखाद्या मूलद्रव्यावर त्याच्या कंपाऊंड स्टेटमध्ये असलेला चार्ज म्हणजे काय असते, ती त्याची ऑक्सिडेशन. समजा आपण एक एक्झाम्पल आहे, NaCl, सोडियम क्लोराइड. दिस इज द कंपाऊंड, बट दे हॅव 2 ions. What is that charge on that those ions? Na plus and Cl minus. Now actual charge which an element bear in its compounds. मग या कंपाऊंड मध्ये या एलिमेंटवरचा चार्ज कोणता आहे, +1. या कंपाऊंड मध्ये या एलिमेंट्स वरचा चार्ज कोणता आहे, -1. मीन्स +1 -1 दीज आर द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ दॅट एलिमेंट. मग आता एखादा एलिमेंट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो म्हणजे काय दाखवतो, इट शोज द ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी टू फॉर्म कंपाऊंड. तो काय दाखवत असतो, ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी, क्षमता दाखवतो. कशाची, ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी टू फॉर्म कंपाऊंड. एखादा मेटल आयॉन किंवा एखादा एलिमेंट, एखादा ॲटम काय दाखवतो ऑक्सिडेशन स्टेटमद्वारे, तो दाखवतो की बाबा मी किती इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेऊ शकतो आणि मी कुठल्या टाईपचा कंपाऊंड तयार करू शकतो. ही माहिती आपल्याला कशातून मिळू शकते, ऑक्सिडेशन स्टेटमधून मिळू शकते. नाउ फॉर द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ 3D सिरीज एलिमेंट वी हॅव 10 3D सिरीज एलिमेंट. कोणते आहेत 3Dचे, हे बघा, हे आहेत स्कँडियम, titanium, vanadium, chromium, manganese. Manganese. Okay. And then here I am writing iron, cobalt, nickel, copper, zinc. तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी थोडंसं मी असं लिहिलंय. आता तुम्ही स्कँडियमचं जर कालचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, स्कँडियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D14S2. Now sometime it can donate 2 electron, कधी हे 2 देईल, therefore it shows +2. sometime this will be donated, हा सुद्धा दिला जाईल, and therefore it can show +3. म्हणून बघा, स्कँडियम कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, इट कॅन शो +2 as well as +3. टिटॅनियम कडे जर तुम्ही गेलात, इट इज 3D2 बघा, sometime it show +2, हे 2 देईल, sometime it will lose third also, therefore +3. sometime it will lose all 4, सगळे 4 ला 4 देईल व्हॅलन्स मधले, therefore it can show +4. तशाच पद्धतीनं खाली व्हॅनेडियम कॅन शो +2, +3, +4, +5. क्रोमियम कॅन शो +2, +3, +4, +5, +6. मॅंगनीज कॅन शो +2, +3, +4, +5, +6 and +7. बघा,
कारण मॅग्नीजचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय आहे 3d5 4s2 म्हणजे कधी कधी हा 2 देईल म्हणून 2 दाखवेल, कधी कधी इथला एक आणि इथले 2 3, समटाइम इट विल लूज हेअर 2 अँड हेअर फ्रॉम हेअर टू 4, समटाइम 5, समटाइम ऑल 7, 5 + 2 म्हणून तो कधी कधी काय दाखवेल 7. आता इन द केस ऑफ KMnO4 इट विल शो +7 ऑक्सिडेशन स्टेट. किती दाखवेल? आता तुमच्या टोटल डी ब्लॉक मध्ये जर बघायचं झालं तर ऑस्मियम शो +8 ऑक्सिडेशन स्टेट. तो हायेस्ट किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट ऑस्मियम दाखवतो. किती? +8 पर्यंतचे सुद्धा तो इलेक्ट्रॉन कधी कधी काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. ना इन द केस ऑफ आयर्न, आता आयर्नच्या जर बाबतीमध्ये बघितलात ह्याच्या आता टोटल उलट सुरू करायचं. आता बघा आयर्न जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलात, हिअर इट इज 3d6 4s2, but it will show only +2 +3 +4 +5 and +6. Generally sometime it does not show +5, but just we are writing here प्लस. बघा इथं 6 झालं की आता एक कमी, इथं 7 पर्यंत आहे, परत इथून आता 6 बघा इथून वाढवलं 3 3 नंतर 4 4 5 6 7 पर्यंत वाढलं, पण आता परत 7 नंतर 6. आता हिअर इट इज +2 +3 +4 +5. कोबाल्ट. निकेल +2 +3 +4. कॉपर हेअर यू हॅव टू रिमेंबर +1 and +2. कॉपर दोनच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +1 आणि +2, Cu+ आणि Cu2+. and zinc shows only +2 oxidation state. तर बघा these are the oxidation states of 3D series element. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लक्षात ठेवता येतील. तर स्कँडियम शोज +2 +3, टिटॅनियम शोज +2 +3 +4, व्हॅनेडियम ग्रॅज्युअली एक एक वाढवत जायचे +6 +7 पर्यंत. नंतर आयर्न पासून +6 +5 +4 +2 +2 +1 +2 आणि +2. सो दीज आर द. तर काय आहे ऑक्सिडेशन स्टेट? The actual charge which an element bear in its compound state, that is called oxidation state of that element. So all these are the oxidation states of elements of 3D transition elements. So in this fashion you have to remember. So manganese show highest oxidation state and the lowest oxidation state in the 3D is +1. Highest is in the +7 shown by manganese. Zinc shows only one oxidation state, that is +2 oxidation state. अलग लक्षामध्ये झिंक is showing only +2 oxidation state. So these are the oxidation states of 3D transition elements. And most of the time in the board also the question has been asked on this section. याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा काय आलेला आहे? क्वेश्चन आलेला आहे, तर ते तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट वी आर स्टार्टिंग द ट्रेंड्स इन द डी ब्लॉक एलिमेंट. आता आपल्याला डी ब्लॉक मधल्या एकेका ट्रेंडकडे जायचंय. त्याच्या अगोदर आपण थोड्याशा फिजिकल प्रॉपर्टीजला रिवाइज करणार आहोत. तर जनरली मी सांगितलेलं लेकरांनो, द जनरली डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल मेटल्स अँड मोस्ट आर solids. Only one element that is liquid and that is at room temperature, that liquid element is mercury. लक्षात ठेवा. All metals, all D block elements are metals and most of the metals are solid. Only the liquid element is mercury. पारा तुमच्या थर्मोमीटर मध्ये जो असतो तो पारा, तो that is the dangerous element, that is mercury. Now all metals have luster. त्यांच्या प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. दे हॅव गुड टेन्साईल स्ट्रेंथ. सॉलिड आहेत त्यांच्यामुळे त्यांची स्ट्रेंथ जास्त आहे. दे हॅव गुड टेन्साईल स्ट्रेंथ. दे शो डक्टिलिटी. त्यांना ताणता येतं. वी कॅन कन्व्हर्ट इन टू वायर्स. दे हॅव मॅलिएबिलिटी. दे कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स. त्यांना पत्र्यामध्ये सुद्धा ठोकून रूपांतर करता येतं. इफ यू अप्लाय प्रेशर विथ हॅमर दे कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स. म्हणून मॅलिएबिलिटी, तन्यता, वर्धनीयता, गुड स्ट्रेंथ, लस्टर. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा ते काय आहेत? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर स्ट्रॉंग. ते कसे आहेत? दे आर व्हेरी स्ट्रॉंग.
त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. दे कॅन बी युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट, त्यांचा काय म्हणून वापर केला जातो, कॅटॅलिस्ट. अँड ॲज दे आर स्ट्रॉंग, ॲज दे आर सॉलिड, दे हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी. त्यांचं एनर्जी काय आहे, हाय आयोनायझेशन एनर्जी, ती आपल्याला सेपरेट बघायचीच आहे. नेक्स्ट, दे हॅव हाय MP अँड BP, कारण हे सगळे एलिमेंट कसे आहेत, सॉलिड्स असल्यामुळं त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स काय आहेत, हाय आहे. ह्या मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंटचा जर तुम्ही विचार करायचा गेला, जस्ट वी शॅल सी द 3D एलिमेंट्स. 3D एलिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलात, ग्रॅज्युअली मेल्टिंग पॉइंट डिक्रीज आपलं इन्क्रीजेस फ्रॉम स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. ओनली इन द मॅग्नीज इट ड्रॉप्स, अगेन इट इन्क्रीजेस. नाउ सी हिअर, gradually melting point, boiling point in the 3D transition element increases from scandium to titanium, the melting point increase. आता काय व्हायला बघा, मेल्टिंग पॉइंट काय वाढायला आहे हे थोडंसं आपल्याला लक्षात घ्यायचंय. ॲज वी मूव्ह फ्रॉम स्कॅन्डियम टू टिटॅनियम, द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजिंग. स्कॅन्डियम मध्ये बघा, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. नंतर टिटॅनियम मध्ये 2, नंतर व्हॅनेडियम 3, क्रोमियम 4, manganese 5. As we move from scandium to manganese, the number of unpaired electrons are increasing. आता मला सांगा, अनपेड इलेक्ट्रॉन वाढत गेले, काय व्हायले रे, द टेंडन्सी टू फॉर्म बॉन्ड इज इन्क्रीजिंग. कशाची ॲबिलिटी वाढायली, बॉन्ड फॉर्मेशनची ॲबिलिटी वाढायली. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढे बॉन्डिंग जास्त, कारण अनपेड इलेक्ट्रॉन वाढायलेत म्हणूनच बघा ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा वाढायलात. आता व्हॅनेडियम मध्ये त्याच्यात 5 अनपेड, 4 अनपेड किंवा 3 अनपेड, किंवा क्रोमियम मध्ये 5 अनपेड, ह्याच्यामुळे ह्यांनी ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवायला जास्त. मग ऑक्सिडेशन स्टेट का वेगवेगळ्या, दे आर शोविंग. म्हणून आपण म्हणू शकतो 3D एलिमेंट्स शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. कसले ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हे, व्हेरिएबल. काय व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, कारण त्यांच्यामधील अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे, जास्त आहे. अनपेड इलेक्ट्रॉन स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत काय होत चाललेत, वाढत चालले. आता ॲज द अनपेड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, द बॉन्डिंग ॲबिलिटी इन्क्रीजेस. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढे बॉन्ड फॉर्मेशन जास्त. मग जसं जसं अनपेड इलेक्ट्रॉन वाढत चालले तसं तसं बॉन्डिंग स्ट्रॉंग बनत चालली. आणि बॉन्डिंग जशी जशी स्ट्रॉंग बनत चालली तसं तसं तुमच्या मेटलला मेल्ट करायला वेळ लागायला. मेल्टिंग पॉइंट त्यांचा वाढत चाललाय, म्हणून मेल्टिंग पॉइंट वाढत चाललाय. मॅंगनीजमध्ये तो परत कमी झालाय, मॅंगनीजमध्ये परत कमी होऊन आणखीन वाढत गेलाय, आणखीन वाढत जाऊन परत डिक्रीज होत गेलाय. परत काय होत गेलेला आहे, डिक्रीज. आता तुमच्या सगळ्यात जास्त झिंकचा बघा. झिंक इज ए व्हेरी सॉफ्ट मेटल, इट इज नॉट मच हार्ड मेटल. आता झिंक का बाबा, आत्ताच मी म्हणलं मेटल्स आहेत, सॉलिड आहेत, त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे, हे सगळं आहे. बट झिंक इज नॉट मच स्ट्रॉंग एलिमेंट. झिंक हा जास्त स्ट्रॉंग नाही. का झिंक जास्त स्ट्रॉंग नाही, तर झिंक मधले बघा, इन द केस ऑफ झिंक ऑल डी ऑर्बिटल्स आर फुल्ली फिल्ड. बघा कन्सेप्ट काय आहे, झिंक का स्ट्रॉंग नाही. सो इन द झिंक ऑल डी ऑर्बिटल्स आर कम्प्लिटली फिल्ड. सगळे डी ऑर्बिटल्स काय आहेत, कम्प्लिटली फिल्ड आहेत. आणि जिथं कम्प्लिटली फिलिंग आहे तिथं बॉन्डिंग होण्याचा विषयच नाही. बॉन्डिंग कोण करतं, दोज ऑर्बिटल्स ऑर दोज एलिमेंट्स विच हॅव अनपेड इलेक्ट्रॉन. ज्या एलिमेंट मधल्या ऑर्बिटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे तोच काय करेल, इट विल ट्राय टू फॉर्म बॉन्ड. इट इज इगर टू फॉर्म बॉन्ड. तो काहीतरी बॉन्ड तयार करण्यासाठी उत्सुक असेल. पण झिंक मधले डी ऑर्बिटल काय आहे, D10 केस असल्यामुळे सगळे ऑर्बिटल फुल्ली फिल्ड आहेत. दे डोंट वॉन्ट टू लूज देअर स्टॅबिलिटी. त्यांना एकतर फुल्ली फिल्ड असल्यामुळे स्टेबल आहेत आणि त्यांना कुणाबरोबर इलेक्ट्रॉन आपलं द्यायचे नाहीत आणि घ्यायचे नाहीत. दे डोंट वॉन्ट टू फॉर्म बॉन्ड. त्यांना बॉन्डही फॉर्म करायचं नाही. मग जिथं बॉन्डच फॉर्मिंग नाही, नो बॉन्ड फॉर्मेशन, नो बॉन्ड फॉर्मेशन. सांगा मग आता, बॉन्डच फॉर्म नाही, कंपाऊंड फॉर्म नाही, नो फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड, नो फॉर्मेशन ऑफ बॉन्ड, नो फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. आणि त्यांच्यामुळं त्यांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय आहेत, मेल्टिंग पॉइंट सॉलिड असल्यामुळे बॉइलिंग पॉइंटचा इथे विषय नाही. मेल्टिंग पॉइंट काय आहेत, यांचे कमी आहेत, कारण तो बॉन्ड फॉर्म करत नाही. बट तुम्ही जर सेंट्रल एलिमेंटकडे बघितला जनरली, मग 3Dचा घ्या किंवा 4Dचा घ्या किंवा 5Dचा घ्या. 5D मध्ये पण तुम्ही बघा किंवा 4D सिरीज मध्ये पण बघा, 3D मध्ये पण बघा. 3D मध्ये फक्त मॅंगनीज मध्ये थोडासा घोळ झाले, बाकी जवळपास सगळ्यांचे मेल्टिंग पॉइंट सुरुवातीच्या मूलद्रव्यापासून मधल्या मूलद्रव्यापर्यंत वाढत चाललेत, कमी होत चाललेत. सुरुवातीच्या मूलद्रव्यापासून वाढत चाललेत, कमी होत चाललेत.
सुरुवातीच्या मूलद्रव्यापासून वाढत चाललेत, कमी होत चाललेत. म्हणजे जनरल ट्रेंड काय आहे, सेंटरचे जे आहेत, मग ती 3D सिरीज असेल, 4D सिरीज असेल, 5D सिरीज असेल, या सगळ्यांमध्ये मेल्टिंग पॉइंट सेंटरच्या मूलद्रव्याचे जास्त आहेत. का सेंटरचे मूलद्रव्य म्हणजे कोण, हा मॅंगनीज असेल किंवा त्याच्या 5D सिरीज मधला मूलद्रव्य असेल. 5D सिरीज मधला कोण असेल, हे बघा टेक्निशियम असेल, मॅग्नेशियम असेल, रेनियम असेल, किंवा हा टंगस्टन असेल, मॉलिब्डेनम असेल, हे बघा हा तुमचा क्रोमियम असेल, आयर्न असेल, रुदेनियम असेल, ऑस्मियम असेल, सीबॉर्जियम, बोरियम, हॅसियम, हे जे सेंटरचे मूलद्रव्य आहेत, ह्यांचे मेल्टिंग पॉइंट हाय आहेत यांच्यापेक्षा. कारण इकडून इकडे जात असताना अनपेड इलेक्ट्रॉन काय होत चाललेत, वाढत. मोर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, मोर इज द एबिलिटी टू फॉर्म बॉन्ड्स. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, तेवढे ऑक्सिडेशन स्टेट जास्त. हे बघा अनपेड इलेक्ट्रॉन वाढले, ऑक्सिडेशन स्टेट काय झाले, वाढले. ऑक्सिडेशन स्टेट वाढल्या मीन्स टेंडन्सी टू फॉर्म बॉन्ड इन्क्रीज. मग जेवढे बॉन्ड जास्त तेवढे ते स्ट्रॉंग, जेवढे ते स्ट्रॉंग तेवढा त्यांना मेल्ट व्हायला, वितळायला काय लागणार, वेळ. म्हणून बघा सेंटर मधल्या मूलद्रव्याचे मेल्टिंग पॉइंट जास्त आहे सुरुवातीच्या आणि शेवटच्याच्यात काय प्रॉब्लेम आहे सांगितलं मी. एक झिंकच्या उदाहरणावरून बाकीच्याचा अंदाज घ्यायचा. त्यांचे डी ऑर्बिटल जनरली काय यायलेत, फील्ड यायलेत. दे आर नॉट इंटरेस्टेड इन फॉर्मिंग बॉन्ड विथ एनी अदर एलिमेंट. आणि त्यांच्यामुळे बघा जनरल ट्रेंड, तर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या सेंटर मधल्यात वाढत चालली. मग तो मॅंगनीज असेल किंवा तुमचा टेक्निशियम असेल, रेनियम असेल, लक्षात असेही लक्षात ठेवता येतात. मनसे ठाकरे, बघा मनसे ठाकरे, अलग कमो, हे बघा निकिता पडली पाण्यात, अलग लक्षामध्ये. असे काही वेगवेगळे ट्रिक आहेत. याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असे ट्रेंड सुद्धा लक्षात ठेवता येतात तुम्हाला, की कुठल्या मूलद्रव्याच्या खाली कोणता आहे असं जर लक्षात, निकिता पडली पाण्यात, अलग लक्षामध्ये. तुमचा कोहराम म्हणजे कोबाल्ट, रोडियम, आयरिडियम, त्याच्याहून कोहराम. हे बघा हे मनसे ठाकरे, कमो, अलग लक्ष. अशा पद्धतीनं ती जरा हाफ मोड, अशा म्हणजे काही मूलद्रव्याची जर सिक्वेन्स लक्षात ठेवली तर तुम्हाला बाकीच्याचे तुम्ही सुद्धा ट्रिक तयार करू शकता. तर बघा सेंटरच्या कुठून सुरुवात झाल्यापासून आणि शेवटच्या पेक्षा मधल्याचे मेल्टिंग पॉइंट काय आहेत, जास्त